एका हिरव्यागार जंगलात मोंटू नावाचं खूप खट्याळ माकड राहत होतं. ससा पकड पकड. अरे मोंटू धीरे, चला मस्ती करूया. एके दिवशी मोंटू बंदर जंगलात फिरत असताना त्याला झाडाखाली एक चमकदार टोपी दिसली. अरे वा, किती सुंदर टोपी आहे. कोणाची असेल बरं? त्याने आजूबाजूला पाहिलं पण कोणीच नव्हतं. मोंटूने बंदरने लगेच टोपी डोक्यावर घातली आणि अचानक टोपी चमकायला लागली. वाह, काय चमक आहे. जादूची टोपी आहे. तू जे बोलेल ते मजेदार होईल. खरंच? वाह वाह, मग मी आता काहीतरी मजेदार बोलतो. वाह, आता मजा येणार. बंटी उड उड. काय उडायचं? हो, बघ ना, उडतोय खरा. अरे मोंटू, मला खाली उतरा. ठीक आहे ठीक आहे. हत्ती छोटा हो. अरे, मी इतका छोटा का झालो? हत्ती परत मोठा हो. सगळे प्राणी नाचा. हत्ती नाचत होता, ससा गोळगोळ फिरत होता, कोल्हा उड्या मारत होता. जंगलात मोठी धमाल झाली. पण अचानक नाचताना मोंटूने बंदर चुकून बोलून टाकलं. जंगलात केळीचा पाऊस पडो. आणि अचानक धाड 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 मोंटू बंदरच्या सभोवताल जंगलात केळीचा पाऊस पडायला लागला. जंगलात सगळीकडे केळीच केळी. ससा घसरला, हत्ती घसरला, कोल्हा घसरला आणि सगळे धाडकन खाली पडले. मोंटू बंदर, तुझी मस्ती बंद कर. अरे रागावू नका, मस्ती तर चालूच राहील. माफ करा मित्रांनो, मी फक्त मजा करत होतो. मोंटू बंदर, जादूची ताकद असली की ती समजून वापरायला हवी. जादूच्या टोपी सगळं जंगल स्वच्छ कर. चला आता खेळूया. मित्रांनो, जादू असो किंवा ताकद, ती नेहमी चांगल्या कामासाठी वापरली पाहिजे. आपल्याला ही स्टोरी कशी वाटली ते कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि किड्स झोन या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.